नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता होळीचा सीझन सुरू आहे, म्हणजे आमच्या कोकणामध्ये म्हणाल तर शिमगा सुरू आहे. आणि शिमग्याला प्रत्येक गावी अशी पालखी येते, मग त्यासाठी तर जावंच लागतं. आता मी पण ह्यावेळेला कोकणात गेले आणि आता आले सध्या मी माहेरच्या घरी. तर ह्या एक घर आणि घराच्या समोर ना असा व्ह्यू दिसते, एवढं छान वाटतं ना. नुसतं दरवाजात उभं राहिलं ना तरी सुद्धा अशी मस्तपैकी झाडं, नदी असं सर्व दिसतं. म्हणजे असं एक वेगळाच आनंद असतो. रोज असं बंद खिडक्यांमध्ये राहून राहून कंटाळा आला ना की असं ह्या मोकळ्या ह्याच्यात गेल्यावरती एकदम प्रसन्न वाटतं. मुलं तर फारच खुश झाली आणि बरेच दिवसांनी त्यांना असं बघायला मिळालं, कारण मी नेहमी गडबडीत जाते पटकन येते. आणि घरी आल्याच्या नंतर त्यांना एवढं फ्री वाटत होतं, बापरे काय बघायलाच नको, एवढी मस्ती सुरू झाली होती. म्हटलं किती करताय ते करू दे मस्ती. म्हणजे त्यांना एकदमच छान वाटत होतं. आणि मोठे पण लहान होतात आणि सर्वच त्यांचं एकदम आरडाओरडाचा चालू असतो. किती बोंबटताय रे. चिडका कांदा. अनु ते बघ, मामा बघ. मामा हो बाय. हे बघा वाट अशी जंगला अशी चालले, छान वाटतं. म्हणजे रोजच्या ह्याच्यापेक्षा कुठून तरी असं वेगळं असं आणायला ना. बऱ्याच दिवसांनी आम्ही यायचो आणि घाईत जायचो, पण आज काय झालं त्याला म्हटलं थांबूया आपण बराच वेळ. हे बघा हे छोटे छोटे आहेत तरी सुद्धा आणायला भीती वाटते. आणि अशी चालत शोधतोय आम्ही आता ते कुठे. मामी म्हणजे माझी वहिनी गेले अगोदर, वहिनी भाऊ ती दोघं जण गेलेत. आणि आता आम्ही चाललोय सफारी करायला, कारण त्यांनी ह्या वर्षी पहिल्यांदा नवीनच कोकणामध्ये उपक्रम सुरू केला आहे, समुद्र सफारी. कारण पर्यटक आकर्षित व्हावे म्हणून त्यांनी हे उपक्रम सुरू केला आहे. आणि आतापैकी बऱ्यापैकी होळीचा सीझन आहे, त्यामुळे बरीचशी लोक व्हिजिट करत आहेत. तर मग आम्ही पण म्हटलो, माझी वहिनी म्हणाली चला ताई आपण पण जाऊया, तुम्ही आलात तर. मग ती दोघं जण तिथे उभी आहेत. तिकडे ना बोटीने जाण्यासाठी असा रोड आता नवीनच हे केलं आहे. पूर्वी एक अशी खाडीच होती, पण खाडीचं रूपांतर आता टुरिझममध्ये करतात, त्यामुळे असं काय काय तिथे काम सुरू आहे. आणि आम्ही आता वेट करतोय ते कधी येतात आणि मग आम्ही सफारीला जातोय. एकदम छान असा एक्सपिरियन्स आला. आणि ती माती बघून ना, निसर्ग बघायचा असेल तर खरंच कोकणासारखं निसर्ग नाहीये. आणि तसं बघायला मी जेवढे फिरले, म्हणजे केरळ म्हणा, अंदमान म्हणा, अजून असे बरेचसे ठिकाणं फिरले, तर मला ते अशी कोकणाची मिळती जुळती वाटतात. कारण सर्वकडे निसर्ग म्हणाला तर जवळपास सेमच असतो, असं काही वेगळा असं फरक नाहीये. त्यामुळे जर कोकणातली छोटी छोटी जरी आपण स्थळं कंप्लीट केलं ना तरी भरपूर नवीन वाटते. पूर्वी नव्हती दिसत, नवीन झाले ना. कंपनी नव्हती इथे पूर्वी, ते बघा दिसते, मी दाखवते तुम्हाला. ही कंपनी नव्हती, आता नवीन दिसते ही कंपनी. आणि दाभोळ खाडी सफारी. कुणाल कुठे चालला तू? अच्छा अच्छा, मुंबईकर की मुंबईकर? फुल एन्जॉय, ऋग्वेदचा चॅनल तर फुल फॉर्मलाय. फुलं बघा किती वेगळी दिसते, ते आर्टिफिशियल लावलेली आहेत काही. छान असं वाटतंय, भरपूर दिवसाने असे आले आणि ते बघूनच जेवढा क्षीण होता ना वर्षभराचा तो सर्व निघून गेलाय.
नमस्कार भाई। मामा म्हणायचं मम्मीच्या गावाला आलं ना की अंकल नाही म्हणायचं, मामा म्हणायचं. तू सुट्टीचा बेबीचा पोरगा मला म्हणतो दादा काय बरं. आणि काय पुढचं ऐकायला आलं. माझं घर कुठं माझ्या हा इथे खाली आहे ना. लोक बघा असं काहीतरी युनिक असल्यानंतर लोक बघतात. बारक्या जाऊन करते का काय होते सतीश भाऊ काय बोलतो आले आतमध्ये जाणार, मशीन चालू करणार. ही या बोटीत जायचं बस आता जे उलट बोलू नका. चल बचाल मी त्याला बोललो ना गेला असं तुला शोधत आला होता ना. येतो की नाही ही आहे दाभोळखाडी सफारीची बोट. 8 ते 9 माणसांची जी कॅपॅसिटी आहे बोटीमध्ये बसण्याची. आणि आम्हाला तर प्रचंड कम्फर्टेबल वाटलं, म्हणजे मुलांना पण भरपूर कम्फर्टेबल वाटलं. भीती वगैरे काही अशी विशेष अशी जाणवली नाही मुलांना. म्हणजे वेव्स काय एवढ्या नव्हत्या, आपण लाटा म्हणतो त्या लाटा काय आम्हाला एवढ्या जाणवल्या नाहीत बोटीत बसल्यानंतर. आणि एकदम खाडी असल्यामुळे कसं पाणी पण एकदम शांत आहे. बऱ्याचशा जणांना भीती वाटत असते की बोटीत बसल्यानंतर लाटा वगैरे असतात. तर असं इथे ह्या बोटीमध्ये फिरताना आम्हाला एवढ्या अशा लाटा वगैरे काही जाणवल्या नाहीत आणि एकदम कम्फर्टेबल वाटलं. वरून असं छप्पर पण आहे, मग त्यामुळे सावलीचा पण काही प्रश्न नाही. आणि आम्ही सर्वांनी जाताना चप्पल वगैरे काढून गेलो आतमध्ये, कारण प्रत्येक वस्तू नवीन ठेवायची किंवा त्याची काळजी घ्यायची ही प्रत्येकाची जबाबदारी असते. त्याप्रमाणे आम्ही पण आमची थोडीफार जबाबदारी पूर्ण करते. आणि ही बोट आहे ना ती पेट्रोलवरती चालते आणि एकदम आपल्या गावासारखंच वाटतं. जे चालताना जो बोट चालताना जो आनंद मिळतो ना समुद्रातून फिरण्याचा, तो एकदम छान आहे. म्हणजे की शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही, एवढा छान आनंद आहे बोटीने त्या फिरण्याचा. आणि साईडला जी आपण मँग्रोव्ह म्हणतो ते झाडं किंवा असे वेगळ्या प्रकारचे पक्षी इतकं छान असं बघायला मिळतं ना. भरपूरच छान. आणि बरीचशी लोकांना जसं माहिती पडते ना तसं तसं ह्या सफारीचा सर्वजण आनंद घेतात सध्या. पण सर्वजण आधी बुक करून येतात का? हो, बुक करतात. अच्छा. मग फोन करून सांगायचं का की आम्ही येणार तुमच्याकडे. आणि पर हे किती म्हणजे कसं काय चार्जेस वगैरे? 1 तासाचे 1000 रुपये. अच्छा, म्हणजे गुहागरच्या इकडून आतमध्ये आलं की आपलं होऊन जातंय. गुहागर फाट्यातून आतमध्ये आलं की कोंडे फाटा बोलायचं का? कोंडे फाट्यातून. आणि हा आमच्या साईडचा पहिलाच उपक्रम आहे दाभोळखाडी सफारी. म्हणजे एवढ्या भागात तरी कधी नव्हतं सुरू झालं, पण दादाच्या डोक्यात एक अशी आयडिया छान आली आणि त्याने आता हे नवीन उपक्रम असं सुरू केलंय की बाहेर बऱ्याचशा लोकांना अनुभव नसतो की एक्सपिरियन्स घ्यायचा असतो, त्यासाठी सफारी सुरू केले. आणि आज आम्ही पण आनंद घेतो या सफारीचा. लहानपणी तर बोटीतून फिरलोय, पण आज ह्या स्पीड बोटीतून फिरायचा पहिल्यांदाच अनुभव आहे. आणि इकडे आमच्या वहिनीचं सेल्फी काढणं चालू आहे. सावी पण मी या मध्ये क्लिप यासाठी ॲड केल्यात ना की फॅमिलीबरोबर फिरण्याचा आनंद ना असा वेगळाच असतो. छान अशी मजा येते फॅमिलीबरोबर जेव्हा आपण जातो एकत्र कुठेतरी. तर तसंच म्हणून ह्या क्लिप छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्या बघून तुम्हाला पण नक्कीच आनंद वाटेल की आम्ही एवढी मस्ती केली ना, भरपूर मजा केली तेवढ्या वेळेमध्ये. आणि मला लवकर निघायचं होतं, पण जवळपास मला एक 1-1.5 तास तरी उशीर झाला निघायला. माझा 4:30-4च निघायचा टायमिंग होता घरातून, म्हटलं बाहेर पडेल, पण मी काही निघाले नाही. जवळपास 5:30 झाले होते मला घरातून बाहेर निघायला. कोकणामध्ये आणि अंदमानमध्ये एवढा काय असा विशेष फरक नाहीये.
बंधूला ते गॉगल पिकल बघा, गॉगल कॅप बीप घालून पूर्ण हे केले. कोण म्हणेल त्यांना फुल स्टाईल में वापरू मामा, फुल स्टाईल में स्टाईल मग मामा वापरूता. आणली होती गाडीत राहिली. लाईफ जॅकेट नाही आलेलं. बारक्या मुलाखत दे. गाडीची मुलाखत दे. गाडीचा प्रवास आहे गोलकोट पासून दाभोळपर्यंत आहे. पाणी अरे भोपाळ्याला ते हे आले शेंगा आले. लोक मला किती मॅंग्रोव्ह दाखवणार. यावर्षी बघत नाही त्याच्यामध्ये. कारण ते इथे पण ते दूषित पाणी सोडलं ना त्याच्यामध्ये वर घ्या धावमध्ये पर्यंत गेल्यात. नाही स्टोन नाही येते. वहिनी बघा आमच्या किती एक्सायटेड झाल्यात पटवा कुठा बघून. किती आहेत किती आणि आमचे बंधू सध्या फोटोग्राफी एन्जॉय करतायत. थोडक्यात ही आमची फॅमिली. बॅट बॅट ते बघून आले. वा 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 अचानक असं प्लॅनिंग झालं पण प्लॅनिंग खरंच मस्त वाटतंय. वहिनीने मेन म्हणजे मनावरती घेतलं म्हणून आम्ही शक्य झालं, नाहीतर काय आम्ही आलो थोडी असते डोंबुलीला गेलो तरी त्यांचं काय चाललेलं असतं. फोटोग्राफीची आवड पाहिजे. एक किडा जो फोटोग्राफीचा किडा आहे तो आमच्यामध्ये असं जागृत झालेला आहे सध्या. बहीण भावंडांमध्ये युट्यूबचे व्हिडिओ. नवीन कॅमेरा घेतलाय मी मोबाईल फोटोग्राफीसाठी शूटिंगसाठी. प्रो मॅक्स. पप्पू जर मी टाकलं तर हे मी टाकलं तर iPhone 16 Pro Max हे टाकलं तर ही आमची ना सफारी आता झाली. दाभोळखाडी सफारी नाव दिले तर एकदम छान सफारी झाली आणि मस्त एक्सपिरियन्स आला. जर आपण लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जातो तर खरंच एकदा कोकणातली, मी कोकणातली मुलगी म्हणून तुम्हाला सर्वांना आव्हान करते, एकदा म्हणजे या आमच्या कोकणाला पण समृद्ध करा. आणि मस्त एक्सपिरियन्स आहे आणि खिशाला परवडण्यासारखं आहे. मेन म्हणजे एवढा जास्त काही कॉस्ट नाही आहे. आपण जर दाभोळचा विचार करतो, गुहागरला जातो, वन डे पिकनिकचा विचार करतो तेव्हा हे अंतर जवळच आहे. म्हणजे आपण व्हिजिट करून दाभोळखाडी सफारी करून तसंच आपण हेदवीला वगैरे जाऊ शकतो. म्हणजे गुहागरच्या हरणे, गुहागर असे वन डे पिकनिक करतो ना, त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर छान एक्सपिरियन्स वाटला आणि निसर्गाच्या सानिध्यात 1 तास कसा गेला कळलंच नाही मला. आणि जर ग्रुपने आला तर अफलातून मजा येईल. थोड्या दिवसात म्हणजे अजून असं आहे, पहिलीच आता सध्या सुरुवात आहे, पण ह्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट काही ना काही नवीन करायचा विचार ते पण करतायत सध्या. तर नक्की विजिट करा. आणि आता आम्ही चाललो आता घरी जाईन आईच्या. आणि बरेच दिवस मी माझं माहेरचं घर पण दाखवेल. मला भरपूर इच्छा होती दाखवायचं घर म्हणून. तिथे शेवटी काही मुलीला एक इच्छा असते, बालपण गेलं ते घर एक असं नाही का डोळ्यासमोर नेहमी येत असतं घर. तर मग आज मी पण ते माझ्या डोळ्यात आणि नजरेत पण काहीतरी करण्यासाठी मग शूट पण करेन थोडंसं. तर भेटू आपण आता घरी. तर असा हा माझा आजचा ब्लॉग होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.